मला लाज केला शृंगार आज घातला असाच दिसते मी भारी जाणू अप्सरा मी खास नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोरनीशी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. सो गाईज, कशी वाटली माझी रील? जर आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट देखील करा. अगं किती दिवस रील्सच आयुष्य जगशील? कधीतरी रिअल मध्ये पण जग की. सॉरी रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून सादर करीत आहोत रील वर्सेस रिअल. कसा आहे यार? स्कूल मध्ये काय सीन झाला ना? होमवर्क केला सोबत. अरे असं कोण बोलता मोटार बाईक सारखं? गाईस मजा करू हा? जोर अरे यार. ए मागे काय बघ, पुढे बघ. काय रे, आपण मीटिंग साठी भेटलोय ना? मग असं काय घरात पडलेला आज? बसल्या डोळा लागला होता रे. तुझी चुकी आहे, तुझ्या वेळेस झालंय सगळं. ही माझी काय चुकी आहे? तुझी चुकी आहे हे सगळं. जास्त बोलू नको, ती नाही. हा तू ते फालतूचे रील बनवत असते ना, त्याच्या वेळेस सगळं झालंय. आता करत बस बोल. अरे काय अरे कशाला भांडताय? मी कुठे भांडतोय? हिलाच भांडण्याची हौस आली आहे. आता हिला काय झालं? अरे तू तिला सोड रे, तो सुमन कुठे राहिला? मला काय माहिती, तू बोलवणार होतास. अरे यार, तू बोलवणार होतास. तू रे गाड्या करत बसल्या हाडं शांत करण्यापेक्षा. अरे यांचं रोजच आहे रे. आता बोला. बोला म्हणजे कोणीतरी एकाने बोला. अरे बोला काय? आई बाबांनी काही बोलायलाच ठेवलं नाही. म्हणजे काय? आई बाबांनी फोन काढून घेतला. आता एकामेकाची बोलणार कसं? फालतू. हो तर आपल्या पॅरेंट्सला झालंय तरी काय? आता कुठे सुट्टी सुरू झाली आणि त्यांनी फोनही काढून घेतले. संपूर्ण सुट्टीचा सत्यानाश करणार आहे ते. हो ना. आणि तसंही फोन फक्त सुट्टीसाठी थोडी ना लागतो यार, अभ्यासासाठी सुद्धा लागतोच की. आता मागचेच सेमिस्टरचं बघ, मी आणि सनय. वात्रट कार्त्यांनो, या नापास झालेल्या मुलांच्या वर्गामध्ये तुमचं स्वागत आहे. हो ना. आणि तुमचंही नापास करणाऱ्या सरांच्या वर्गात. जास्त शाळेपणा करू नको. आता मला सांगा, इतिहासात कोण नापास झालंय? अरे ऑस्कर मिळाल्यासारखं काय हसतोस? किती मार्क मिळाले? सर 0. बापरे, हा तर एक नवीनच इतिहास आहे नाही? तू काय हसतो बाळ? तू कशात नापास झालाय? ह्याला नंतर जाऊन ये. आधी मला सांग, तू कशात नापास झालाय? ह्याला काय झालंय रे? अहो सर, तो भूगोलात नापास झालाय. हा? आणि भूगोल? काय? तुम्हाला सांगा, मराठीत कोण नापास झालंय? मी. दोघंही? जाऊ दे, यात तुमचा दोष नाही. याबद्दल मी तुमच्या आई बाबांशी बोलून. चालेल सर. चालेल काय चालेल? तोंडाकडे या बघता. चला अभ्यासाला लागा. सर असं झालंय सर, शाळेत ना नोट्स लिहिण्याचा इतका कंटाळा येतो ना, मोबाईल असलं की सगळं सोपं होऊन जातं यार. हो ना, ऑनलाईन नोट्स डाउनलोड करता येतात. हा गंभीर मुद्दा आहे. त्याच्यावर काहीतरी नक्की विचार. तन्वी आणि सुकेश, तुमचं काय खाऊ? अरे आमचा त्याच्यापेक्षाही मोठा प्रॉब्लेम आहे. तर झालं असं, सिद्धेश आज काय खालास? जिरा राईस आणि दाल तडका. वा. सो गाईस, दाल तडक्यासाठी सर्वात पहिले डाळ शिजून घ्यायची, मग त्याला द्यायचा हा तडका. काय गा कार्टे, सदा ओट्यावर मारता येत नाही फडका आणि आली पण खायला दाल तडका. बाई केवढा पसारा करून ठेवलाय. मला सगळं साफ करायला लागणार आहे आता. आणतो फोन इकडे. गाई लाईव्ह सुरू आहे. तुझी लाईव्ह गेली चुलीत. जा
द्यायचा नाही. चला सगळे. किती झाला? आजी तू हो मी. आई बाबांना जाब विचारायला. कसला जाब? कसला आमचे फोन काढून घेतले त्याचा जाब. हे विचाराच. बरं, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही शेवटचं सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये क्रिकेट कधी खेळलेला? झाले असतील 1-2 वर्ष. ते पण तुम्हाला मोठ्याने त्रास लागला म्हणून आम्ही बंद केलं. नाही. तुम्ही बंद केलं कारण तुमचं डोकं त्या मोबाईल मधनं बाहेरच येत नव्हतं. काय रे शिश, शाळेमध्ये नापास झालास का तर नोट्स कंप्लीट नाही. तुम्हाला काय ते कानामध्ये कॉर्ड्स घालायचे असतात आणि दिवसभर ऑनलाईन क्लास ऐकत बसायचा असतो. पण तुम्हाला प्रश्न पडला, मोबाईल नाही तर सुट्टी कशी जाणार? पण या सगळ्यामध्ये तुम्ही तुमचे खेळ विसरलात, वाचन विसरलात, कुठल्या ठिकाणी फिरायला गेल्यावर तिथे शूट करण्यापेक्षा तिथली मजा अनुभवायला विसरलात. तुम्ही काय ते रील शूट करताना मग रिअल आयुष्यात जगायला कसे विसरलात? असो, मी खूप बोलले असेल पण हे सगळं तुमच्या भल्यासाठीच बोलले. त्यांनी बाळ इथे ये. हा घ्या मोबाईल, आईने दिला होता. नको आजी, ती सुट्टी एन्जॉय कशी करायची ते कळलं आम्हाला. थँक्यू.